नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या दुर्वा ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर। आज आपण कुंभ लग्नाच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेल्या वक्री शनीचे गोचर परिणाम पाहणार आहोत। या काळामध्ये वक्री शनी, त्याचवेळी शनीची महादशाही सुरू असलेल्या लोकांसाठी म्हणजे जीवनात नवे धडे शिकवणारा काळ। आणि हो, हे फलित फक्त कोरडे गणित नाही तर तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेलं आहे। चला तर मग हळूहळू सगळं उलगडून बघूया। कुंभ लग्न म्हणजे एक वेगळंच जग। इथले व्यक्ती नेहमीच विचाराने पुढे, पण जगण्याच्या पद्धतीत काटेकोर। लग्न शनी असल्यामुळे जीवनभर शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्य भावना असते। यश पटकन मिळत नाही, पण मेहनतीने मिळालेले असतं म्हणून त्याची गोडीही जास्तच वाटत असते। या लग्नासाठी शुक्र हा मुख्य योगकारक ग्रह आहे, त्यामुळे भाग्य आणि प्रगती नेहमी कलात्मक किंवा नातेसंबंधातूनच येते। दुसरीकडे गुरु, रवी थोडे मारक ठरतात, त्यामुळे कधीकधी स्वतःची प्रतिमा टिकवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। चला आता पाहूया चालू गोचर। शनी वक्री मीन राशीमध्ये दुसऱ्या भावात आहे, म्हणजेच कुटुंब, वाणी आणि आर्थिक व्यवहारात परीक्षा सुरू राहील। गुरु पंचमात आहे, विद्यार्थ्यांसाठी, सर्जनशील लोकांसाठी चांगले, पण शनी गुरु षडाष्टक असल्यामुळे थोडा उशीर आणि थोडा अडथळा। मंगळ अष्टमात आहे, आरोग्याबाबत अचानक खर्च, कुटुंबियांसंबंधात तणाव, यातून सावध राहावे लागेल। राहू लग्नात असल्यामुळे व्यक्तिमत्वात अचानक बदल, अनपेक्षित निर्णय घेणे। केतू सप्तमात, नातेसंबंधात थोडंसं अंतर होईल। बुध षष्ठात असल्यामुळे वादविवाद, कोर्ट कचेरी, नोकरीमधील संघर्ष ह्याच्यापासून जपावा। वादविवाद टाळावे, चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नये, म्हणजे नोकरीमध्ये अडचणी येणार नाहीत। पण बुध गुरु केंद्रयोग असल्यामुळे बुद्धिमत्ता वापरली तर हाती नक्कीच संधी लागेल। राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ लग्नांच्या व्यक्तींसाठी हा काळ खूपच महत्त्वाचा आहे। लोकांचा विश्वास टिकवणे, विरोधकांना सामोरं जाणं, दोन्ही परीक्षा आहेत तुमच्यासाठी। कधीकधी वक्री शनी स्वतःच्या भाषणांमुळे अडचणीत टाकतो, त्यामुळे वाणीतील संयम आपल्याला खूप महत्त्वाचा आहे। पण शुक्र योगकारक असल्यामुळे योग्य वेळी योग्य व्यक्तींचं सहकार्य मिळेलच। ज्या कुंभलग्नी व्यक्ती समाजकारण किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यासाठी वक्री शनी म्हणजे जुनी प्रकरणं पुन्हा पुढे येतील। काही लोक विरोध करतीलही, पण लोकांचा विश्वास तुमच्यावर नक्की राहील। धार्मिक कार्यात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। कुंभ लग्नाच्या महिलांसाठी आता खास बोलूया। अविवाहित मुलींना विवाह योगात उशीर जाणवेल। योग्य जोडीदार निवडताना गोंधळ, कधीकधी घरातून तुमच्यावर दबावही येईल। विवाहित स्त्रियांना वैवाहिक जीवनामध्ये संवादाच्या कमतरतेमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात। मंगळ अष्टमात असल्यामुळे आरोग्याकडे मात्र विशेष लक्ष द्यावं लागेल। पण लक्षात ठेवा, शुक्र हा तुमचा योगकारक ग्रह आहे, म्हणजे प्रेम, संवाद आणि कलात्मकतेतून सगळं संतुलित कराल तुम्ही। विद्यार्थ्यांसाठी गुरु पंचमात असल्यामुळे चांगल्या संधी आहेत। अभ्यासात गोडी वाढेल, नवीन गोष्टी शिकायला उत्साह येईल। स्पर्धा परीक्षात यश मिळण्याची दाट शक्यता आहे, पण एकाग्रता मात्र जपलीच गेली पाहिजे। मोबाईल, सोशल मीडिया यामध्ये वेळ न घालवला तर गुरुची साथ नक्कीच मिळेल। सरकारी नोकरी करणाऱ्यांना या काळात जबाबदाऱ्या वाढतील। पदोन्नतीची शक्यता आहे, पण थोडी उशिरा मिळेल।
खाजगी नोकरीत कामाचा ताण, बॉसचे मतभेद हे होणारच, पण बुध गुरु योगामुळे योग्य वेळी मेहनतीचे फळ मिळेल. साधं सांगायचं तर काय, संयम ठेवा, पद टिकेल, वाढही होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ सावधगिरीचा आहे. शनी गुरु षडाष्टकामुळे व्यवहारात विलंब, पैशांचा अडथळा, पण राहू लग्नात असल्यामुळे नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान, ऑनलाईन व्यवसायातून मोठा फायदा. जर धाडस दाखवलं तर नवीन मार्ग देखील उघडले जातील. सिनियर सिटीजनसाठी आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं. वक्री शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे आहार योग्य हवा, दात, हाडं या विषयांची मात्र काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी संवाद साधताना खूप संयम ठेवा. धार्मिक वचन, ध्यानधारणा यातून मानसिक शांती मिळवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुंभ लग्नाच्या व्यक्ती ज्यांना शनी महादशा सुरू आहे आणि त्यातल्या त्यात शनी वक्री आहे, हा काळ म्हणजे जुनी प्रकरणं परत उभी राहतील. जुने कर्ज, जुने वाद उघड होतील. पण शनी आपल्याला फक्त परीक्षा घेण्यासाठी आलेला आहे आपल्या राशीत, आपल्या लग्नामध्ये. ज्यांनी शिस्त पाळली, जबाबदारी घेतली, त्यांना शनी नेहमी उशीर का होईना पण फळ हा देणारच. म्हणून हा काळ घाबरण्याचा नाही तर शिकण्याचा आहे. थोडक्यात काय तर मित्रांनो, कुंभ लग्नासाठी चालू काळ आव्हानांचा आहे पण संधीचाही आहे. राजकारणात अडथळे असूनही मान सन्मान मात्र टिकून राहील. समाजकार्य करणाऱ्यांना लोकांचा विश्वास मिळवता येईल. महिला वर्गांना नातेसंबंध सांभाळण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या संधी ज्या येतील त्या कॅप्चर कराव्या. नोकरदारांनी संयम ठेवावा. व्यावसायिकांना नवीन मार्ग शोधायला हवेत आणि सिनियर सिटीजनसाठी आरोग्य आणि धार्मिक मार्गाकडे लक्ष देणं गरजेचं. शेवटी लक्षात ठेवा, शनी वक्री असला तरी तो नेहमी आपल्याला घडवतो. त्यामुळे संयम, मेहनत आणि प्रामाणिकपणा ठेवला तर नक्कीच चांगलं यश मिळेल. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा तुमच्या आयुष्यात याप्रमाणे काही घडतं आहे का. म्हणजे मलाही यापुढे अनेक विषयांवर व्हिडिओ द्यायचे आहेत, ते देण्यासाठी मला अजून हुरूप येईल. माझे व्हिडिओ बघताना मी हे 12ही लग्नांसाठी बनवत आहे. चंद्रराशीची फळं बघण्यासाठी तुमची जी चंद्ररास असेल तीही बघा. म्हणजे लग्न आणि चंद्र यांचं कॉम्बिनेशन यांचे कॉम्बिनेशन करून जर तुम्ही ऐकलात, दोन्ही ऐकलत तर ते एकत्रित फळ नक्कीच मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी.